येस दोन्ही संघाचे 12th मॅन टेटमेवाडी संघ मोजून 11 आहेत. एक घेतलंय काय फक्त अनिकेत बॉलिंग मार्क पाहतोय आणि मी विनंती करेल सिरळ संघ 12वा खेळाडू मित्रांनो पाठवायचा प्लीज 12th मॅन. तुमची बॅटिंग आहे तुमचा 11वा खेळाडू पाठवून द्यायचा सिरळ संघ. येस दादा चला यायचं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना जाऊया त्या मॅच कडे जिथे सिरळ संघ 2 हात करतोय टेटमेवाडी संघासोबत. ओहो पहिला चेंडू फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने येते बॉल पकडून फेकेपर्यंत फुलटॉस वरती मात्र आपण धावा कमी येताना बघायला भेटल्या. या फुलटॉस वरती मात्र धावा कमी आले त्यावेळी. जय आणि संतोष ही ओपनिंग पेअर ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये बघायला भेटते. संतोषला स्ट्राईकला आपण पाहतोय. ओ द विकेट पुन्हा एकदा अनिकेत. ओ बॅकफुटला जाऊन रूम बनवायचा प्रयत्न स्क्वेअर कट मारेपर्यंत चेंडू अगदी टॉप एजला जातोय आणि त्यानंतर डिक्ले झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव मात्र इथे बघायला भेटते. आणि या एकानंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. का मॅच आजच्या दिवसामध्ये बघायला भेटली 46 धावेचं टार्गेट देखील या खेळपट्टीवरती कंप्लीट होताना आपण पाहिलं. हो सुरेख कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक कॅच मात्र ड्रॉप होते. येस धावसंख्या आपण पाहतोय जी मात्र जाऊन पोहोचल्या. या एका धावेनंतर मात्र 5च्या घरामध्ये 5 धावसंख्या मात्र बघायला भेटत्या. हो सुरेख फटका वी शेप मध्ये आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल 6 धावांसाठी. येस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ज्या मान्यवरासाठी पूर्ण व्यासपीठ मात्र आतुर होतं ते मान्यवर त्यांची मात्र इथे आगमन होत्या. येस मनापासून मी आभार व्यक्त करेल अर्थातच प्रभाग क्रमांक 11 शिवसेना विभाग प्रमुख त्याचबरोबर भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेनेचे विभागीय सरचिटणीस माननीय श्री सन्माननीय परशुरामजी पीटर साहेब तुमचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत आहे. अर्थातच विठलाई देवी चषक 2022 मध्ये संपूर्ण व्यासपीठ खरं तर वाट पाहत होता. संपूर्ण खेळाडू सर्व मान्यवर खरं तर वाट पाहत होते या मान्यवरांची आणि त्यांचं मात्र आगमन होतं. आपण पाहिलं तर माननीय श्री परशुरामजी पीटर साहेब यांचं मात्र इथे आगमन होतं आणि शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 11 त्याचबरोबर भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेनेचे विभागीय चिटणीस सन्माननीय परशुरामजी पीटर साहेब यांचे इथे मात्र आगमन होत्या. एक मोठं व्यक्तिमत्व मात्र व्यासपीठावरती आपण पाहता आणि या व्यक्तिमत्वाच्या व्यासपीठावरती आल्याने मात्र या व्यासपीठाला 4 चांद लागलेत. या आयोजनाची मात्र रूपरेषा बदलून गेले आणि या आयोजनाचं या व्यासपीठात मात्र वजन वाढलं गेलं. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून अधिक आभार व्यक्त करतो आणि जाऊयात या मॅच कडे.
हो फुल टॉस वरती आज फ्लिक आहे, मात्र चेंडू 2 धावांसाठी जाईल, 1 धावेसाठी जाईल. येस हॅलो. धन्यवाद। और फिर से एक बार अपने बॉलिंग मार्स पर, और यहाँ पर दो फील्डर के बीच में मजा। इस 1 रन के साथ राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद यहाँ पर, और 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई संतोष के बल्ले से निकलता हुआ छक्का। इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 पर जा पहुंचा है। अब राउंड द विकेट आने का फैसला करते हुए यहाँ पर दीपक ये गेंद, और यहाँ पर उठाकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन। राउंड द विकेट आने का फैसला, और अब दीपक का सामना करेंगे संतोष। राउंड द विकेट मारा करेंगे यहाँ पर, हल्का सा पुश, आंखों में इशारा, और देखते ही देखते रन पूरा करते हुए काफ़ी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। सराहना करनी होगी दोनों खिलाड़ियों की, शानदार रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन। यहाँ पर हल्का सा टैप किया, पैरों के पास ही गेंद रखी और रन चुराया। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21। दीपक राउंड द विकेट, राइट आर्म राउंड द विकेट, और उनका सामना करेंगे मंगेश। वाइड बॉल का इशारा आता हुआ, एक अतिरिक्त रनों का खुराक मिलता हुआ, एक अतिरिक्त रनों के खुराक से स्कोर बढ़ता हुआ 22। ओपनिंग बल्लेबाज दूसरा ओवर प्रगति पर है, और उनका सामना कर रहे हैं मंगेश। दीपक का राउंड विकेट उठा दिया है यहाँ पर, मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन को पार करती हुई। शानदार बल्लेबाजी का मुजाहरा यहाँ पर मंगेश द्वारा। इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 28 पर जा पहुंचा है। 2 ओवर के समाप्ति के बाद 28 करीबन 14 रन प्रति ओवर के हिसाब से स्कोरिंग रेट चलता हुआ। हमारे स्कोरर ओमकार आंकड़ों की दुनिया में कूता लगाते हुए हमें जानकारी देते हुए धन्यवाद। और फिर से एक बार टीम का तीसरा और वैयक्तिक पहला ओवर लेकर अमोल, और स्ट्राइकिंग एंड पर संतोष। राउंड द विकेट आने का फैसला करते हुए यहाँ पर राइट आर्म और राउंड द विकेट। संतोष के लिए गेंद फुल टॉस गेंद थी, हल्का सा पुश, फील्डर मौजूद है यहाँ पर, रन आउट होने का खतरा, लेकिन नहीं, अपने क्रीज पर मौजूद पहुंच चुके हैं। और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 29 पर जा पहुंचा है। अमोल फिर से एक बार अपने बॉलिंग मार्च पर तैयार, और उनका सामना करेंगे मंगेश। अमोल राउंड द विकेट आने का फैसला, एक गेंद उठा दिया है यहाँ पर, देखना है यहाँ पर कितना रन मिलेंगे।
इशारे की प्रतीक्षा, 2 रन का इशारा आता हुआ, 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 31 पर जा पहुंचा है बगैर किसी विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी का मुजाहरा दोनों खिलाड़ियों द्वारा। अमोल फिर से एक बार अपने बॉलिंग मार्स पर लंबे लंबे डग्स भरते हुए शानदार गेंदबाजी का मुजाहरा करते हुए यहाँ पर, और फिर से एक बार डिक्लेयर जोन में गेंद जाएगी। 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 32 बगैर किसी विकेट के नुकसान पर। मंगेश शानदार बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए अब तक 11 रन बना चुके हैं और संतोष ने लगभग 12 रन बनाए हैं, यानी 33 रन दोनों के बल्ले से निकले हैं, ना कोई वाइट। 1 विकेट चटका चुके हैं। अमोल की गेंद फिर से एक बार खेला है, डिक्लेयर जोन में गेंद गई है। इशारे की प्रतीक्षा होगी यहाँ पर। 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 1 विकेट के नुकसान पर। जय के रूप में 1 विकेट मिला है। अमोल फिर से एक बार काफ़ी लंबा रनअप है, काफ़ी स्पीड है इस गेंदबाज में, और उनका सामना करेंगे स्ट्राइकिंग एंड पर मंगेश। ये गेंद चकमा खाते हुए यहाँ पर विकेट कीपर से गफलत होती हुई, और 1 के रूप में रन मिलेगा, यानी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 36। और 35 1 विकेट लॉस। अमोल फिर से एक बार अपने बॉलिंग मार्स पर ये गेंद, और फिर से एक बार 1 रन मिलेगा। डिक्लेयर जोन में गेंद गई एज लेकर, और तीसरे ओवर के समाप्ति के बाद 36 यानी 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन रेट चलता हुआ यहाँ पर। केट मेवाड़ी टीम का, और टीम का आखिरी और वैयक्तिक पहला ओवर लेकर राव साहेब, और उनका सामना करेंगे स्ट्राइकिंग एंड पर संतोष। और यहाँ पर विकेट पहली गेंद पर क्लीन बोल्ड होते हुए संतोष, काफ़ी ज़बरदस्त झटका यहाँ पर पहली गेंद पर अपना करिश्मा दिखाते हुए। और अब संतोष की जगह लेने के लिए अमोल बीच मैदान में पहुंचते हुए, लेकिन राव साहब क्या कुछ करते हैं देखना होगा। यहाँ पर अनुभवी गेंदबाज है, अपना अनुभव यहाँ पर दाव पर लगाते हुए देखना है, पहली गेंद पर क्लीन बोल्ड करते हुए और उनका सामना करने की तैयारी करते हुए यहाँ पर अमोल। ये गेंद, और यहाँ पर कैच ड्रॉप होता हुआ विकेट कीपर के हाथ से गेंद छिटकी और जीवन दान मिलता हुआ अमोल को पहली गेंद पर। अगर इस कैच को लपका लिया जाता तो लगातार दूसरा विकेट होता। काफ़ी बड़ा एज लगा था यहाँ पर, आवाज़ हमारे कानों तक पहुँची थी। राव साहेब राइट आर्म ओवर द विकेट, और उनका सामना करेंगे हार्ड हिटर मंगेश। ये गेंद उठा दिया है, फील्डर वहाँ पर मौजूद है, गपलत होती हुई 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, डीप मिड विकेट के ऊपर से दंदन आती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार होती हुई 4 रनों के लिए चौके के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 40 प्लस होता हुआ। यहाँ पर पहले मैच में 45 रन बने थे, चेस करते हुए 46 रन डीके स्पोर्ट्स पाटिल अवार्ड ने बनाए थे, और अब इस मैच में भी 40 के ऊपर पार करती हुई टीम
राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद फिर से एक बार आड़े बैट से खेलने का प्रयास, एक रन चुराया, एक रन मिलेगा, एक रन से संतुष्ट है। एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 42 रन, दो विकेट के नुकसान पर शिरल 11 के गेंदबाज राव साहेब फिर से एक बार अपने बॉलिंग मार्च पर और उनका सामना करने के लिए तैयार है। अमोल, ये गेंद फुल टॉस गेंद थी, उठा दिया है मिड ऑन के ऊपर से, गेंद दो फील्डर के बीच गिरती हुई ड्रॉप होता हुआ कैच और आंखों ही आंखों में अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन मिलते हुए 2 रन चुराए, यानी 2 बॉल का इशारा आता हुआ व्यूम था। ये कमर के ऊपर गेंद पाई गई है और 9 बॉल यानी फ्री हिट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा, यानी 2 रन और एक नो बॉल, 3 रन मिलेंगे। 3 रन के साथ स्कोर 45 पर जा पहुंचा है और अब फ्री हिट का सामना करेंगे अमोल। राव साहेब राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद उठा दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, फील्डर वहां पर मौजूद है, फंबल होता हुआ और गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन के ऊपर से इस फ्री हिट को आसमान दिखाते हुए अमोल, और इस छक्के के साथ 50 रन पूरे होते हुए 51 पर जा पहुंचा है। और अगर इस मैच में 3 छक्के लगातार लगाए तो अन्ना की तरफ से 501 रुपये का पारितोषिक यहाँ पर दिया जाएगा। और ये 1 रन चुराया, दूसरा रन लेना चाहते हैं, यहाँ पर देखना है क्या कुछ होता है। और रन आउट, 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ 53 आज के दिन की टीम की पहली 50 यहाँ पर लग चुकी है। पहले मैच में 45 रन बने थे और अब दूसरे मैच में 50 के पार 53 बनाए हैं और आगे आने वाले मैचों में ये बढ़ता जाएगा स्कोर। जैसे जैसे धूप खिलती जाएगी वैसे वैसे स्कोर को आगे और भी बड़ा होता जाएगा। यहाँ पर देखने वाली बात होगी, देखेंगे यहाँ पर। हेलो, खरं तर हे आयोजन आपण पाहिलं तर शिवजयंतीचं निमित्त आहे, त्याचबरोबर सन्माननीय समाजसेवक दादासू जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी या गावाची ग्रामदैवता यांच्या नावाने मात्र त्या देवीच्या, त्या आईच्या नावाने मात्र भरवण्यात आलेले आयोजन पाहतोय श्री विठ्ठलाई देवी चषक 2022। आणि संपूर्ण व्यासपीठ खरं तर ज्या पाहुण्यांची, ज्या मान्यवरांची वाट पाहत होता, संपूर्ण व्यासपीठाला मात्र ज्या पाहुण्यांची आस लागली होती, प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू मात्र ज्या पाहुण्यांसाठी वाट पाहत होता, त्या मान्यवरांचं मात्र अगदी थोड्या वेळात आगमन झालं। मी विनंती करेल, अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार ठेवणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा मात्र इथे पार पाडली जाते। मी सन्माननीय दादासू जाधव साहेब विनंती करेल, दादासू जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते मान सन्मान सत्कार इथे घेण्यात यावा। अर्थातच प्रभाग क्रमांक 11चे शिवसेना विभाग प्रमुख, त्याचबरोबर भारतीय माथाडी ट्रान्सपोर्टचे जनरल कामगार सेनेच्या विभागीय चिटणीस, माननीय सन्माननीय आदरणीय, मनासारखा राजा माणूस, राजासारखा मन असलेला, आमचं दिलदार व्यक्तिमत्व असलेला परशुरामजी पीटर साहेब यांचं इथे आगमन झालं। त्यांचं मात्र इथे स्वागत करण्यात येत आहे। मायेची, माणुसकीची, आपुलकीची, प्रेमाची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचे इथे आभार व्यक्त केले जातात। तर या पुष्पगुच्छासारखाच त्यांचा स्वभाव आहे, दिलदार व्यक्तिमत्व, राजासारखं मन, मनासारखा राजा माणूस आणि त्यांचं आगमन मात्र परशुरामजी पीटर साहेब यांचं आगमन मात्र इथे होतं। तुमचं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेल आणि सदैव तुम्ही पाटण टेनिस क्रिकेट सोबत सदैव पाठीशी राहा ही मात्र विनंती करेल, कारण की आपण पाहिलं प्रत्येक जण मात्र जरूर वाट पाहत होता। आणि त्याचबरोबर दादासू जाधव साहेब विनंती करेल आपणास आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सत्कार मात्र इथे घेण्यात यावा। तो सत्कार आहे त्यांच्या समवेत असलेले सन्माननीय विजयजी चव्हाण साहेब यांचा इथे सत्कार घेण्यात येतोय। मायेची, उबदार, आपुलकीची, माणुसकीची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय।
विजयजी चव्हाण साहेब यांचे ते सत्कार केला जातोय. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय विशालजी कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आदर इथे ठेवण्यात येतोय. मायेची उपदार माणुसकीची उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र इथे सत्कार केला जातोय. विशालजी कांबळे साहेब यांचा इथे सत्कार इथे केला जातोय. सन्माननीय दादासाहेब जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व सत्कार पार केले जात आहेत. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय सचिनजी ढोले साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आदर आपण करणार आहोत. मायेची आपुलकीची माणुसकीची उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र सत्कार केला जातोय. दादासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते सर्व सत्कार इथे पार केले जातात. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विशालजी दसाडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आदर इथे ठेवला जाईल. माणुसकीची आपुलकीची प्रेमाची उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र इथे सत्कार केला जातोय. येस 2 मिनिटं अंपायर. येस हा सत्कार मात्र इथे केला जातोय. खरंच तुम्ही सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. तुम्ही उपस्थित राहिला ते आयोजनाची 4 छान लागले. तुम्ही उपस्थित राहिला ते आयोजनाचं वजन वाढलं. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. तुमचा मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. सेकंड इनिंग मात्र स्टार्ट होत्या जिथे माइक्रोफोनवरती विजयजी जाधव सर उपस्थित आहेत. धन्यवाद किरण मस्कर सर जी. और यहाँ पर दूसरा इनिंग स्टार्ट होता हुआ पहली गेंद और डॉट गेंद आती हुई अभी भी अपने टीम की स्कोरिंग रेट का शुरू करने की तैयारी करते हुए श्री गणेशा करने की शुरुआत करने की तैयारी करते हुए यहाँ पर शिरल 11 के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर अनिकेत और अरुण पहली दूसरी गेंद को कवर के ऊपर से खेलना चाहते थे. 1 रन चुराया. दूसरा रन लेना चाहते. दूसरा रन पूरा करते हुए थ्रो आता हुआ बैकअप है और 2 रन से संतुष्ट है. नो बॉल का इशारा आता हुआ. थ्रो बॉल का यहाँ पर ऑब्जेक्शन है और नो बॉल का इशारा है. 3 रन मिलेंगे अगर दूसरी गेंद थ्रो करते हुए पाए गए तो इस टूर्नामेंट में आगे गेंदबाजी नहीं कर सकते. शायद यहाँ पर कप्तान ने जैसे ऑब्जेक्शन आया वैसे ही गेंदबाज को चेंज किया है. फ्री हिट का गेंद आगे दूसरा गेंदबाज यहाँ पर दिखाई दे रहा है. रोहित के हाथ में गेंद आई है. राइट आर्म ओवर द विकेट. रोहित ओवर पूरी करने की आड़े बैट से खेलने की कोशिश. यहाँ पर पिच फील्डर मौजूद है. वहाँ पर फंबल होता हुआ और जब तक गेंद को कलेक्ट करके थ्रो करते तब तक 2 रन पूरा करते हुए काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. येस सर धन्यवाद सर. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे खरं तर हॅट्रिक षटकारासाठी मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात येते. अर्थातच हॅट्रिक षटकार आणि पैशाचा पाऊस म्हणजे सन्माननीय परशुरामजी पीटर साहेब व्यासपीठावरती असतील आणि त्यांच्याच शुभ हस्ते त्यांच्याच हस्ते प्राइज मात्र इथे लावण्यात येते. जो खेळाडू जो बॅट्समन लगातार 3 षटकार लगावेल आणि त्या बॅट्समनला मात्र चौबल दुरी म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे देण्यात येईल. आणि ते 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय परशुरामजी पीटर साहेब यांच्या हस्ते मात्र देण्यात येईल. मात्र इथे संधी आहे पीटर साहेबांच्या शुभ हस्ते 2000 रुपयाचं पारितोषिक घेण्याची संधी जरूर इथे क्रिएट केली. जाऊयात बॉलकडे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओहो सुरेख व्ही शेप मध्ये कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने 1 2 3 4 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागावरती आणि चेंडू अगदी अखेर अडवला जातोय आणि तोपर्यंत पहा काय रनिंग बिटवीन द विकेट. मात्र कौतुक करेल सुरेख कौतुक करेल या एफर्ट्सचं. ज्या पद्धतीने टार्गेट आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सागरचं कौतुक करेल आणि टार्गेट आपण पाहिलं तर 54 धावेचं टार्गेट आहे. ते टार्गेट पार करण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये पोहोचलेत. टेटमेवाडी संघ. ओहो अनिकेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरती गेलेले हात म्हणजे चेंडू जवळून जातोय की काय. मात्र पंच शशी सर यांचा इशारा येतोय स्क्वेअर माराचा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रामध्ये भर आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 9 धावसंख्या. 45 धावेचं आव्हान. जेव्हा टॉस का बॉस या व्यासपीठावरती बोलणं झालं तेव्हा अनिकेतनी मात्र सांगितलं पहिल्यांदाच हा संघ आमच्या समोर आला. मात्र पहिल्यांदाच आल्यानंतर थोडासा
परीक्षा जरूर देतोय पहा. सुरेख सुरेख वेग वेग वेगावरती स्वार हा गोलंदाज. नाव आहे या गोलंदाजाचं रोहित. वड बॉलिंग कौतुक करेल या गोलंदाजाचा. पहिलं अनिकेत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कव्हर फटका मारण्यासाठी माहिर आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच अनिकेतला मात्र थोडासा वाईडिश चेंडू ठेवला जातोय, थोडासा बाहेर चेंडू काढला जातोय, त्यानंतर फसवला जातोय अनिकेतला मात्र या चेंडूवरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॅटीवरती येत नाहीये मात्र फाईन लेगच्या दिशेने जरूर चेंडू ट्रॅव्हल होईल एका धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जरूर येते आणि या एका धावेनंतर मात्र डबल डिजिट मध्ये धाव संख्या पाहतोय ती म्हणजे 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. येस, पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला जातोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावसंख्या मात्र स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. 45 धावेचं आव्हान, 54 धावेचं आव्हान आपण पाहतोय. 54 धावा विजयासाठी हव्यात. आजच्या दिवसामध्ये मात्र धावांचा डोंगर मात्र बघायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 48 धावा बघितल्या, त्यानंतर 52 धावा, त्यानंतर 55, त्यानंतर 58 धावाचं टार्गेट मात्र 4 मॅच मध्ये बघायला भेटलं. आणि कालच्या दिवसामध्ये रिझल्ट या खेळपट्टीने दिला तो म्हणजे चेसिंग करत असताना आतापर्यंत या खेळपट्टीवरती धावा झाल्यात मात्र गोलंदाज आहेत. अधूनमधून जलवे मात्र बघायला भेटतील. जो 100% देईल तो मात्र या मैदानामध्ये विजय घोषित करेल, तो मात्र या मैदानामध्ये विजय घेईल. ज्या पद्धतीने बॉलिंग मार्क व वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. पाचारण करण्यात येईल 0-1 या जर्सीवरती मात्र निलेश खेळताना आपण पाहतोय. बॉलिंग मार्क व पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन हुक आहे मात्र काय गोलंदाज आज परफ्यूम बॉल मात्र बघायला भेटतात. बाउन्सर चेंडू आणि या बाउन्सरवरती भले भले फलंदाज डान्सर करताना बघायला भेटतात. आणि तेच फलंदाज आपण पाहिलं तर हुट फटक्यासाठी जात असताना मात्र हा चेंडू एका धावेसाठी जातोय. रणनीती आखल्या मी म्हणेल ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर शिर या संघाची गोलंदाजी आपण पाहिली तर रणनीती आखल्या, प्लॅनिंग केले, प्लॉटिंग आणि प्लॅन हे पूर्णपणे सक्सेस करण्याचा प्रयत्न टेटमेवाडी या संघाच्या विरोधात करतायत. ओहो, आता मात्र कव्हरचा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने येतोय. ओहो, बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल ठरतोय. चेंडू आधीच टप्पा पडल्यानंतर 4 धावेसाठी जातोय. चौकार. सहा धावांसाठी
धन्यवाद डीजे अद्वैत. स्वराज्यावर वाईट नजर कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा माझा राजा छत्रपती आणि धाव संख्या 24च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचल्या. 24 धाव संख्या समीकरण मात्र येऊन पोहोचल्या. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू हे समीकरण. ओहो फुल टॉस वरती आक्रमण, पंचांचा इशारा, नोचा एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी पाहिलं जातं. चूक होते, क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. इथे एक एक धाव सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे या एका धावेची. इथे मात्र दिल्या जातात 3 धावा आणि त्यामध्ये फ्री हिट. अनिकेतची कॅच ड्रॉप झाले, त्यानंतर अनिकेतचा हा सामना पुढे नेतोय तर चर्चा नक्की करूयात. हो पुन्हा एकदा पूल फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतो. एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र अनिकेतचं बघायला भेटत्या. अगदी खिशामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून खेळतोय की काय. प्रत्येक चेंडूवरती रणनीती आखतोय. प्रत्येक चेंडूवरती जर खराब चेंडू असेल तर मोठा फटका बघायला भेटतोय. चांगल्या चेंडूवरती मान देताना अनिकेतला आपण पाहिला. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 38च्या घरामध्ये, 28च्या घरामध्ये 28 धाव संख्या मात्र बघायला भेटते. 54 धावेचं आव्हान आहे आणि 54 धावेचं आव्हान पार करत असताना मात्र कष्ट जरूर करावे लागतात. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस जरूर होता, मात्र एकच धाव तिथे मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं पाहिलं जातं, दुसरी धाव देखील कंप्लीट होत्या. चुका होत्या आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने शिरळ संघ फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक झाली तर लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि हेच क्रिकेट आहे. तुम्ही ज्यावेळी संधी थांबवता दुसरा येतो, संधीचं सोनं करून जातो. एक एक धाव कन्वर्ट होते 2-2 धावांमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर घेतली जाते. स्वेलेक्सच्या दिशेने मात्र डोक्यावरती जरूर हात जातात, कारण की इथे अगदी हातामधली धाव धावून घेतली जाते. एक धाव आणि या चोरीचा धावा मात्र कंप्लीट करत असताना संघाची धाव संख्या आपण पाहतोय आता मात्र जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. 31 धाव संख्या बघायला भेटते. बॉलिंग मागवा आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गोलंदाज सचिन मात्र बॉलिंग मागवा असताना त्याच्या आतापर्यंत 4 चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर द विकेट 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो हेलिकॉप्टर उडवणार होता, मात्र चेंडू आपण पाहिलं तर डोळ्याची पापणी लवते की लवत्या तोपर्यंत निघून जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आराम करतोय, मात्र गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. गोलंदाजी मात्र बघायला भेटते. कौतुक करेल सचिनचं. आतापर्यंत आपण पाहिलं तर जास्त डॉट चेंडू येणं म्हणजे दबाव वाढणं टेटमेवाडी संघावरती. आता मात्र सुरेख आणि आज जातोय. होय, नशिबाच्या रेषा बदलायच्या असतील तर कष्टावरती लक्ष ठेवा. कष्ट करा. चेंडू जातोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे अद्वैत. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. ज्या राजाची जयंती आली आहे 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत आऊसाहेबांच्या कुशीत जन्माला घेतलेला माझा राजा छत्रपती शिवराय आणि त्या राजांची मात्र आज जयंती पाहतोय. आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये
दादासो जाधव साहेब यांचा वाढदिवस आणि याचा औचित्य साधून मात्र हे आयोजन पाहतोय. हो इथे बिग हिट जरूर आहे, ताकद आहे या फटक्यावरती. क्षेत्ररक्षक बॅकक्रॉस वेलेक्सच्या दिशेने एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी पाहिलं जाते. कम्युनिकेशन थोडस चुकीचं. ओहो चुका होतात, क्रिकेट आहे मित्रा, चुकीला माफी नाही. बॅक टू डीजे. धावा 16 धावा 5 चेंडू. एक मोठा बिग हिट मात्र तुम्हाला आत्मविश्वास परत आणून देऊ शकतो. हो सुरेख गोलंदाजी. पंच आपल्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर म्हणजे आहे स्क्वेअर मार. आणि समीकरण मात्र आता जाऊन पोहोचलं. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 चेंडू 15 धावा. 5 चेंडू म्हणजे या 2 षटकार म्हणजे 2 खराब चेंडू तुम्हाला शोधून काढायच्या. काय मॅच बघायला भेटत्या. हातावरच्या कपाळावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवावा लागेल. तो विश्वास मात्र आज ठेवावाच लागेल. 5-15 हे समीकरण मात्र बघायला भेटतं. ओहो इथे वी शेप मध्ये सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातोय. एकच धाव दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. पहा काय क्षेत्ररक्षण कौतुक करेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सागर तिथे उपस्थित होता, अगदी वेगाने जातोय आणि वेगाने जाऊन बॉल पकडल्यानंतर लगेच तो फेकला जातो. कौतुक करेल. स्वॅग 31 नंबर सागरला आपण पाहिलं तर समीकरण मात्र 4 चेंडू 14 धावांपर्यंत येऊन पोहोचला. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू समीकरण आहे. 4 चेंडू 2 षटकारचा. हो पहिला येतोय की काय, डीप मिड विकेट अगदी जाग्यावरती आणि त्यानंतर विकेटचं पतन. पकडो कॅच. पूर्ण देशभरात, देशाच्या बाहेर, राज्यभरात, संपूर्ण ठिकाणी माझ्या छत्रपतींची जयंती मात्र साजरी केली जाते. ज्या देवामुळे आज देवामध्ये दिवा आहे. हो सुरेख कवा फटका आहे. पॉइंटच्या डोक्यान चेंडू जाईल. टप्पा टप्पा टप्पा. येस हा जातोय चौकार. येतोय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल. 2 चेंडू 10चं समीकरण मात्र इथे 2 धावा. अगदी एक धाव सोडली जाते. वा काय मॅच बघायला भेटते. एक धाव, चुकीचा थ्रो आणि त्यानंतर आताच्या 3 धावा आणि या 3 धावानंतर समीकरण पोहोचत्या 1 चेंडू 7 धावा. पहा एका धावेची किंमत सध्या आता जर षटकार लागावला तर काय होईल, कंपल्सरी चेस आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये सोन्यापेक्षा जास्त किंमत जर कशाला असेल तर ती एका धावेला. या एका धावेची किंमत काय आहे या क्षणाला समजतं. ओ बिग हिट येतो डीप मिड विकेटच्या दिशेने आणि मॅच मात्र इथे विन होत्या. कौतुक करेल क्षेत्ररक्षक. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 कॅचेस सचिनने मात्र पकडल्यात
आणि हा शिरळ संघ, वा काय मॅच मात्र बघायला भेटते. शिरळ संघाचं मात्र कौतुक करेल. सुरेख मॅच मात्र बघायला भेटली. शिरळ संघ कौतुक करेल, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, फलंदाजांचं मात्र कौतुक करेल. टेटमेवाडी संघ काय फाईट मात्र आजच्या दिवसामध्ये बघायला भेटत्या. वा मॅन ऑफ द मॅच लगेच तुमच्या समोर घेऊन येईल. मॅन ऑफ द मॅचचं मात्र मानकरी तुमच्या समोर मात्र घेऊन येईल. यानंतर होणारी मॅच अर्थातच DK स्पोर्ट्स वर्सेस शिरळ. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अर्थातच शिरळ या संघाचा जय मॅन ऑफ द मॅच साठी यायचा. वेलकम जय. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जयला आपण पाहतोय. पहिलीच मॅच सेकंड एंट्री मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि जर्सी नंबर 05 जयला आपण पाहतोय. समोर होता टेटमेवाडी संघ जो पहिल्यांदा झाला. आणि त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय परशुरामजी पीटर साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच इथे देण्यात यावी. मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर टेटमेवाडी संघ आठवण भेट घेण्यासाठी विनंती करेल व्यासपीठावरती यायचं. अनिकेत येस साहेब आपण व्यासपीठावरती या. टेटमेवाडी संघ लगेच यायचं व्यासपीठावरती.